पश्चिम विदर्भातील लोकसभेच्या 5 जागांवर झालेल्या मतदानादरम्यान अनेक वरांनीही आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। शेगावात तर नवरदेवाचा भराडी देखील मतदान केंद्रावर पोहोचले होते, तर काहींनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी तर काहींनी लग्नानंतर लोकशाहीतील नागरिक होण्याचं कर्तव्य पार पाडल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे। विदर्भात आज 5 मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली। यासोबतच विदर्भातील अनेक जण बोहल्यावर देखील चढले, मात्र लग्नाच्या धामधुमीत ते मतदान करण्यास विसरले नाही। यामुळे अनेकांनी लग्नाच्या आधी तर काहींनी लग्नाच्या नंतरही आपल्या मतदानाचा हक्क बजावत आपल्या देशाचा नागरिक असल्याचं कर्तव्य पूर्ण केलं। अकोला जिल्ह्याच्या पळसो बढे येथील नितीन चौधरी या नवरदेवानं देखील सकाळी 11 वाजता बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला। तर अमरावती जिल्ह्यात 2 नवरदेवांनी मतदानाचा हक्क बजावला। चांदूर रेल्वे तालुक्यातील एकलारा येथील निलेश मारबते यांनी मतदान केलं, तर खरबी मांडवगडी येथील सुधीर औंधकर या नवरदेवानं बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य पूर्ण केलं। मी माझं लग्न असून मी इथं मतदानाकरता आलोय, माझं मतदान झालेलं आहे। आणि तर सर्वात जास्त चर्चा झाली ती शेगावमधील बुरुंगले विद्यालयातील मतदान केंद्राची, कारण इथे एक नवरदेव चक्क आपल्या भराड्यांसह मतदान करण्यासाठी पोहोचला। दरम्यान या सर्वांनी इथे मतदान केलं। तर वर्धेत देखील एका नवरदेवानं बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला। इकडे अकोल्यात नववधू रोशनी कनोजिया आणि नवरदेव रोहन परदेशी यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांचं शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता लग्न झालं आणि त्यानंतर त्यांनी शहरातील चौधरी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला। हो।